मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आता पेटण्याची शक्यता आहे। कारण मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणानंतर आता ओबीसी नेते एकवटलेत। 24 जानेवारी 2024 ला सगळ्या सोयऱ्यांची काढलेली अधिसूचना राज्य सरकारने रद्द करावी असा ठराव ओबीसी बैठकीत मंजूर करण्यात आला। त्याशिवाय शिंदे समितीसह राज्य मागासवर्ग आयोग रद्द करण्याची सुद्धा मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे। ठराव क्रमांक 1 आहे, महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4ब दिनांक 26 जानेवारी 2024 नुसार मसुदा काढला आहे। यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे। त्यामुळे 26 जानेवारी 2024 हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला। दरम्यान ओबीसी नेत्यांच्या या बैठकीत नेमके कोणते ठराव मंजूर झाले आपण पाहूयात। 26 जानेवारी 2024 ची सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना रद्द करा ही त्यांची मागणी आहे। शिवाय मराठा आरक्षणाची शिंदे समिती रद्द करण्याची सुद्धा मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे। याशिवाय राज्य मागासवर्ग आयोगही रद्द करा असं त्यांनी या ठरावामध्ये म्हटलेलं आहे। शिवाय वाटप झालेल्या कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या असाही ठराव मंजूर करण्यात आला। तर मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात 16 फेब्रुवारीपर्यंत लाखो हरकती दाखल करण्याचंही आवाहन त्यांनी यामध्ये केलंय। शिवाय 3 फेब्रुवारीला अहमदनगरला ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मराठवाड्यातून ओबीसींची यात्रा देखील यामध्ये सुरू होणार असल्याचं मंजूर झालंय। दरम्यान या संदर्भात आणखी काय म्हणालेत भुजबळ तेही आपण ऐकूयात। हे आक्रमण जे आहे झुंडशाहीचं आक्रमण आहे। ते आज ओबीसीवर होत आहे, उद्या कुणावरही ते होऊ शकेल। याचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि या आमच्या प्रतिकार आंदोलनाला जे आहे साथ द्या। आणि दुसरीकडून ओबीसी चे वाटेकरी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज घुसवण्याचं काम बॅकडोर एंट्री जी पहिल्यांदा म्हटलं तर बॅकडोर एंट्रीचं काम जोरात झालं आणि आज परिस्थिती अशी झाली की आमच्या ओबीसी लेकरांचे जे आहे तुमचा घास पळवण्यात आलेला आहे। त्याचं दुःख जे आहे आम्हाला आहे। 100% नाही ते राजकारणातलं तर 100% ओबीसीचं आरक्षण संपलंच आहे, आता गेलं आता। पण तिथे सगळे कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी हे सर्टिफिकेट घेतलेले लोक जे आहेत उभे राहणार। एकही भटका विमुक्त एकही कोणीच निवडून आता येणार नाही। आमचा संपला विषय आमचा। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळ हे ओबीसींची एल्गार यात्रा काढणार आहेत। तर मराठवाड्यातून ही यात्रा निघणार आहे। लवकरच या यात्रेचा तपशील देण्यात येईल अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे। तर सर्व ओबीसी बांधवांनी 1 तारखेला आपापल्या भागातले लोकप्रतिनिधी आमदार खासदार तहसीलदार यांना निवेदन देऊन आरक्षण वाचवण्याची चळवळ ज्वलंत करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी काल केलं।